नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो डेव्हलपर्सच्या जगात सध्या खूप गाजतोय. आपल्या एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्ट लर्नचा गिटहब को-पायलट फंडामेंटल्स नावाचा एक लर्निंग पाथ पाठवला आहे. तर आजची आपली मोहीम आहे, या लर्निंग पाथचं फक्त भाषांतर न करता त्यातील खरा अर्थ काय आहे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते, हे सगळं समजून घेणं. आपण असं समजूया की हा लर्निंग पाथ एका मोठ्या डिजिटल शहराचा नकाशा आहे आणि यात एकूण 9 थांबे आहेत, म्हणजेच 9 मॉड्यूल्स. आपण प्रत्येक थांब्यावर उतरून तिथली सगळी रहस्य जाणून घेणार आहोत. तयार आहात? नक्कीच. आणि हा दौरा फक्त एका नवीन टूलबद्दल नाहीये, तर कोडिंग करण्याच्या एका नवीन पद्धतीबद्दल आहे. म्हणजे जसं कोणी सायकलवरून थेट एका सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये बसावं, तसा काहीसा हा अनुभव आहे. गिटहब को-पायलटला AI पेअर प्रोग्रामर म्हणतात. AI पेअर प्रोग्रामर. हो, म्हणजे तो फक्त एक मदतनीस नाही, तर तुमच्यासोबत बसून कोड लिहिणारा तुमचा एक हुशार जोडीदार आहे. आणि या चर्चेचा उद्देश हाच आहे की या 9 मॉड्यूल्समधून गेल्यावर को-पायलट म्हणजे काय आणि ते कसं वापरावं, या पलीकडे जाऊन त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे अगदी स्पष्ट होईल. चला तर मग आपल्या दौऱ्याच्या पहिल्या थांब्याकडे वळूया. आपल्या दौऱ्याचा पहिला थांबा आहे शहराचे वाहतुकीचे नियम शिकणे, म्हणजे रिस्पॉन्सिबल AI. कोणतीही शक्तिशाली गोष्ट वापरण्यापूर्वी तिचे नियम माहीत असणं महत्वाचं आहे, बरोबर? अगदी. पण मला एक प्रश्न पडतो, आपण थेट टूल वापरायला शिकण्याऐवजी या नैतिकतेच्या विषयावर वेळ का घालवतोय? डेव्हलपरला तर कोड लिहिण्याची घाई असते. हा खूप चांगला प्रश्न आहे. काय ना, को-पायलट हे साधं टूल नाही, ती एक प्रचंड शक्ती आहे. आणि म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. हे मॉड्यूल म्हणजे पाया आहे. कल्पना करा, तुम्ही को-पायलटला एक कोड लिहायला सांगितला आणि त्याने इंटरनेटवरच्या कुठल्या तरी लायसन्स असलेल्या कोडची नक्कल करून तुम्हाला दिला. अरे बापरे, ती तर मोठी कायदेशीर अडचण होऊ शकते. हो, किंवा त्याने असा कोड लिहिला ज्यात नकळतपणे काहीतरी पूर्वग्रहदूषित लॉजिक आहे. हे धोके टाळण्यासाठी ही सुरुवात आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे गाडी चालवण्याआधी सीट बेल्ट लावणं आणि आरसे तपासण्यासारखं आहे. सुरुवातीला कंटाळवाणं वाटतं, पण गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि इथे मायक्रोसॉफ्ट आणि गिटहबची जबाबदार AIची 6 तत्वे येतात. ही फक्त नियमांची यादी नाहीये, तर एक विचारसरणी आहे. यात पारदर्शकता, उत्तरदायित्व, निष्पक्षता अशा अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, पारदर्शकता म्हणजे को-पायलटने दिलेला कोड कुठून आला आहे हे समजण्याची सोय असणं. हे पहिलं मॉड्यूल आपल्याला एक जबाबदार AI नागरिक बनवतं. ठीक आहे, म्हणजे आता आपण नियम शिकलो, आता त्या सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये बसायची वेळ आली आहे. आपला दुसरा थांबा आहे को-पायलटची ओळख. अनेक जण याला गुगल ऑटो कम्प्लीटचं पुढचं व्हर्जन म्हणतात. यात किती तथ्य आहे? ही तुलना म्हणजे सायकल आणि स्पेसशिपची तुलना करण्यासारखी आहे. खरंच. ऑटो कम्प्लीट फक्त पुढचा शब्द किंवा एक ओळ सुचवतं, पण को-पायलट तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टचा संदर्भ समजून घेतो. एक मिनिट, संदर्भ म्हणजे नक्की काय? संदर्भ म्हणजे तो फक्त तुम्ही लिहित असलेली एक ओळ नाही बघत. तो बघतो की तुम्ही कोणत्या फाईलमध्ये आहात, तुम्ही आत्तापर्यंत काय कोड लिहिला आहे, तुमच्या व्हेरिएबल्सची नावं काय आहेत. अच्छा. या सगळ्याचा विचार करून तो फक्त कोडच्या ओळी नाही, तर संपूर्ण फंक्शन्स, क्लासेस, कधीकधी तर पूर्ण फाईल सुचवतो. तो एक विचार करणारा सहकारी आहे. अरे वा. आणि या लर्निंग पाथमध्ये याचा वेगवेगळ्या प्लॅनबद्दलही माहिती आहे. इंडिव्हिज्युअल, बिझनेस आणि एंटरप्राइज. काय फरक आहे यात? फरक गरजेनुसार आहे. इंडिव्हिज्युअल प्लॅन एकट्या डेव्हलपरसाठी उत्तम आहे. बिझनेस प्लॅन छोट्या टीमसाठी, ज्यात टीम मॅनेजमेंटची सुविधा मिळते. आणि एंटरप्राइज प्लॅन मोठ्या कंपन्यांसाठी आहे, जिथे जास्त सुरक्षा आणि कस्टमायझेशनची गरज असते. हे मॉड्यूल म्हणजे को-पायलटच्या जगातलं आपलं हॅलो वर्ल्ड आहे. तर आता आपण गाडीत बसलो आहोत आणि गाडी कशी सुरू करायची हे शिकलो. आता गाडीला कुठे जायचं हे सांगावं लागेल. तिसरा थांबा आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, म्हणजेच को-पायलटची भाषा शिकणे. हे ऐकायला खूप क्लिष्ट वाटतंय. म्हणजे आता डेव्हलपरला कोड लिहिण्यासोबतच प्रॉम्प्ट लिहायची नवीन कला शिकावी लागणार का? ही एक अगदी स्वाभाविक शंका आहे. सुरुवातीला वाटू शकतं की हे एक अतिरिक्त काम आहे. पण याकडे एका गुंतवणुकीसारखं बघायला हवं. तुम्ही जेवढा चांगला प्रॉम्प्ट लिहाल, तेवढा जास्त वेळ को-पायलट तुमचा वाचवेल. जसं अल्लादीनच्या दिव्याला घासल्यावर जिनी येतो, पण तुम्ही जर त्याला फक्त मला श्रीमंत कर असं सांगितलं,
तर तो घरात सोन्याच्या विटा टाकेल आणि बाहेर पडायला जागाच उरणार नाही. अगदी. पण जर तुम्ही त्याला सांगितलं की माझ्या बँकेच्या खात्यात सुरक्षितपणे पैसे जमा कर, तर ते जास्त उपयुक्त ठरेल. बरोबर बरोबर, मुद्दा पटला. म्हणजे आपल्याला हवं ते नेमकं मागणं महत्वाचं आहे. यात काही खास तंत्र सांगितलेत का? हो, नक्कीच. यात रोल प्रॉम्प्टिंग नावाचं एक शक्तिशाली तंत्र आहे. तुम्ही को-पायलटला एक भूमिका देऊ शकता. भूमिका म्हणजे कशी? उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता, तू एक सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहेस. या कोडमधील सुरक्षेचे धोके शोधून काढ. असं केल्यावर तो फक्त कोड नाही तपासणार, तर एका तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून तपासणी करेल. वा, हे तो भारी आहे. हो ना. त्यामुळे ही एक कला आहे, जी शिकल्यावर तुमचा विकास कामाचा वेग कित्येक पटींनी वाढू शकतो. आता आपण कोपायलटशी कसं बोलायचं हे शिकलो. पुढचा थांबा आहे कोपायलट स्पेसेस. हे ऐकून असं वाटतंय की आपण शहरात फिरता फिरता आता एका खाजगी क्लबमध्ये प्रवेश करतोय. याची गरज काय? बरोबर ओळखलत. हा एक खाजगी क्लबच आहे. सामान्य कोपायलट आपलं ज्ञान इंटरनेटवरच्या लाखो सार्वजनिक कोड रिपॉझिटरीजमधून मिळवतो. ते एका मोठ्या सार्वजनिक लायब्ररीसारखं आहे. पण स्पेसेस म्हणजे तुम्ही कोपायलटसाठी एक खाजगी लायब्ररी तयार करता. खाजगी लायब्ररी. हो. या लायब्ररीत फक्त तुमच्या प्रोजेक्टचा कोड, तुमची डॉक्युमेंटेशन आणि तुमच्या कंपनीचे नियम असतात. अच्छा, म्हणजे बाहेरच्या जगातील कोणतीही दुसरी माहिती तिथे नसते. पण याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अचूकता आणि सुसंगतता. समजा तुमच्या कंपनीत डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. सामान्य कोपायलटला हे माहीत नसेल. तो कोणतीही सामान्य पद्धत सुचवेल. बरोबर. पण स्पेसेसमध्ये ट्रेन झालेला को-पायलट फक्त आणि फक्त तुमच्या कंपनीचीच पद्धत वापरेल. तो तुमच्या टीमचा एक भाग बनतो, जो तुमची खास भाषा समजतो. हे खरंच प्रभावी आहे. आता काही जादूच्या युक्त्या शिकायची वेळ आली आहे. आपला 5वा थांबा आहे ॲडव्हान्स्ड फीचर/कमांड्स आणि एजंट्स. हे फक्त शॉर्टकट आहेत की यामागे काहीतरी मोठं आहे? हे शॉर्टकटपेक्षा खूप जास्त आहेत. हे को-पायलटशी संवाद साधण्याची पद्धतच बदलून टाकतात. /कमांड्स म्हणजे फिक्स, एक्सप्लेन, टेस्ट्स या तुमच्या हातात आलेल्या एका जादूच्या छडीसारख्या आहेत. समजा तुमच्या कोडमध्ये काहीतरी चूक आहे. तुम्ही फक्त तो कोड निवडून फिक्स लिहू शकता. आणि को-पायलट ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. हो. किंवा एखादा क्लिष्ट कोड समजून घ्यायचा असेल, तर एक्सप्लेन कमांड वापरून तुम्ही त्याचं सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवू शकता. जबरदस्त. आणि एजंट्सचं काय? ते यापेक्षा वेगळे कसे आहेत? एजंट्स हे पुढचं पाऊल आहे. /कमांड्स म्हणजे तुम्ही सूचना देता. पण एजंट्स म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या प्रोजेक्टबद्दल खरी चर्चा करता. चर्चा म्हणजे प्रश्न विचारण्यासारखं. हो. तुम्ही @वर्कस्पेस सारख्या एजंटला विचारू शकता, या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये नवीन फीचर कसं जोडता येईल? किंवा या प्रोजेक्टमधील API एंडपॉइंट्सची यादी दे. तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संपूर्ण कोड बेस तपासू शकतो. या सदस्य बनला आहे. आता आपण शहरात बऱ्यापैकी फिरलो आहोत, पण हा मित्र फक्त एकाच ठिकाणी राहतो का? की शहरात कुठेही भेटू शकतो? पुढचे 2 थांबे याचबद्दल आहेत असं दिसतंय. को-पायलट अक्रॉस एन्व्हायरमेंट्स आणि मॅनेजमेंट अँड कस्टमायझेशन. आपण या दोन्ही थांबण्यांना एकत्र पाहू शकतो का? हो, ही चांगली कल्पना आहे. या दोन्ही मॉड्यूल्सना एकत्र को-पायलटला प्रत्यक्ष जगात वापरणे असं म्हणता येईल. 6वं मॉड्यूल आपल्याला सांगतं की को-पायलट सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी? हो. तो तुमच्या कोड एडिटरमध्ये आहे, चॅटमध्ये आहे, थेट github.com वेबसाईटवर आहे आणि अगदी कमांड लाईन इंटरफेसमध्येही आहे. CLI. हो. म्हणजे तुम्ही कुठेही काम करत असाल, तो तिथे मदतीला हजर असतो. अगदी. आणि 7वं मॉड्यूल मॅनेजर्ससाठी आहे. मोठ्या टीममध्ये हे सगळं कसं सांभाळायचं यावर भर दिला जातो, बरोबर? बरोबर. इथे नियंत्रण, सुरक्षा आणि नियमांचं पालन यावर लक्ष केंद्रित केलं जातं. यात एक अत्यंत महत्त्वाची सेटिंग आहे, सार्वजनिक कोडशी जुळणारा कोड अक्षम करणे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ को-पायलट तुम्हाला असा कोड सुचवणार नाही जो इंटरनेटवरील सार्वजनिक कोडशी तंतोतंत जोडतो. यामुळे कॉपीराईट किंवा लायसन्सिंगच्या कायदेशीर समस्या टाळता येतात, जे कंपन्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. हा मुद्दा कंपन्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते तांत्रिकदृष्ट्या खूप प्रभावी आहे. पण दिवसाच्या शेवटी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एकच प्रश्न महत्वाचा असतो. या सगळ्याचा खरा फायदा काय? आपला 8वा थांबा याच प्रश्नाचं उत्तर देतो. नक्कीच. हे मॉड्यूल म्हणजे शो मी द मनी भाग आहे. हे फक्त एक भावना नाही तर आकडेवारीवर आधारित आहे.
लर्निंग पाथमध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे ज्यात असं दिसून आलं की को पायलट वापरल्याने डेव्हलपर्सचा पुनरावृत्ती होणाऱ्या कामांवर खर्च होणारा वेळ 55% कमी झाला. 55%? हा तर खूप मोठा आकडा आहे. हो, प्रचंड. म्हणजे डेव्हलपर उरलेल्या वेळेत काय करतात? जास्त कॉफी पितात? कदाचित, पण गमतीचा भाग सोडला तर याचा खरा परिणाम खूप खोल आहे. जो वेळ आधी कंटाळवाण्या कामात जायचा तो आता अधिक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे आर्किटेक्चरवर विचार करण्यासाठी आणि नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी. अगदी. यामुळे डेव्हलपरची भूमिका फक्त एक कोडर न राहता ती एका सिस्टम आर्किटेक्ट किंवा रचनाकाराची बनते. हा एक महत्वाचा बदल आहे. आता आपण आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या थांब्यावर पोचलो आहोत आणि हा थांबा आहे युनिट टेस्ट्स लिहिणे. अनेकांसाठी टेस्टिंग हे कंटाळवाणे काम असतं. ते महत्वाचं आहे, पण करायला आवडत नाही. खरंय, डेव्हलपरना टेस्टिंगचं महत्त्व माहीत असतं, पण ते वेळखाऊ असतं हेही खरंय. कोपायलटचं खरं कौशल्य इथे दिसतं. तो फक्त सोपे हॅपी पाथ टेस्ट केसेस नाही लिहित. तर तो अवघड आणि विचित्र परिस्थिती, ज्यांना एज केसेस म्हणतात, त्यांच्यासाठीही टेस्ट लिहू शकतो. एज केसेसचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा तुम्ही एक फंक्शन लिहिलं आहे जे फक्त धनसंख्या स्वीकारतं. को पायलट आपोआप अशा टेस्ट केसेस तयार करेल ज्यात त्या फंक्शनला शून्य, ऋणसंख्या किंवा चक्क एखादं नाव दिलं तर काय होईल हे तपासलं जाईल. अच्छा, म्हणजे ज्या चुकांचा आपण विचारही केला नसेल त्यांचा तो अंदाज लावतो. अगदी. याची तुलना आपण एखाद्या शेफशी करू शकतो जो फक्त पदार्थ चांगला लागतोय का हे नाही तपासत, तर तो पदार्थ चुकून जास्त शिजला तर काय होईल हेही तपासून बघतो. यामुळे सॉफ्टवेअर अधिक विश्वासार्ह बनतं. तर असा होता आपला गिटहब कोपायलट नावाच्या डिजिटल शहराचा सखोल दौरा. आपण वाहतुकीच्या नियमांपासून सुरुवात केली, आपल्या गाडीची ओळख करून घेतली, तिची भाषा शिकलो आणि शेवटी त्याला स्वतःचंच काम तपासायलाही शिकवलं. या संपूर्ण प्रवासात आपण कोपायलट कसे वापरावे हे पाहिलं. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा तुमच्यासोबत 24/7 काम करणारा एक AI जोडीदार असतो, तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील सर्जनशीलतेचं स्वरूप कसं बदलते? जेव्हा कोड लिहिण्यातील अडथळे कमी होतात, तेव्हा डेव्हलपर अधिक धाडसी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करू शकतात का? कदाचित भविष्यात सॉफ्टवेअर तयार करणे हे केवळ लॉजिक लिहिण्यापुरतं मर्यादित न राहता ते एका कलाकृतीची रचना करण्यासारखे होईल. यावर नक्की विचार करा.